आरगमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिस्थळाच्या दुरावस्थेवर भाजप नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे आक्रमक. मिरज तालुक्यातील आरग गावात छोट्याशा बुद्धविहारामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी समाज बांधवांच्या मागणीनुसार भव्य अभिवादन भूमी उभारण्यात यावी यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी तब्बल 3,57,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली झालेल्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे अभिवादन भूमीची दुरावस्था झाल्याचा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नलवडे तसेच संबंधित अधिकारी व सहाय्यक अभियंता नंदीवाले यांना घटनास्थळी बोलावून कामाची पाहणी केली. यावेळी आरगमधील समाज बांधवांच्या भावना तीव्र असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा श्वास आहेत, आमचा जीव आहेत. बाबासाहेबांच्या अस्थींच्या ठिकाणी जर अशा प्रकारे विटंबना होत असेल किंवा निकृष्ट काम होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही असा संतप्त इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला. सोमवारपर्यंत संबंधित कामाचा प्रश्न निकाली काढून दर्जेदार काम करून देण्यात यावे अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली. तसेच समाज बांधव आणि संबंधित ठेकेदार यांना सोबत घेऊन कामाची पाहणी करून आवश्यक त्या त्रुटी तातडीने दूर कराव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली. कामात सुधारणा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देताना डॉक्टर कांबळे यांनी कार्यकारी अभियंता नलावडे यांच्या विरोधात अत्यंत कठोर शब्दात इशारा दिला. सोमवारपर्यंत प्रश्न मार्गी लागला नाही तर तुमच्या तोंडाला काळे फासून गाढवावर बसवून धिंड काढणार, कोणालाही सुट्टी दिली जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी ज्या ठिकाणी जतन करण्यात आल्या आहेत त्या स्थळाचा विकास दर्जेदार आणि सन्मानपूर्वक व्हावा हीच समाज बांधवांची प्रमुख मागणी असल्याचे डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सांगितले. संपूर्ण भारत देशाला ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी कायदा दिला, ते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी इथं आपल्या समाज बांधवांनी आणून ठेवलेल्या आहेत आणि गेली 9 ते 10 वर्ष झालं की त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी छोट्याशा बुद्धविहारामध्येच आहेत. पण समाजाची भावना तीव्र होती की बाबा तिथं अभिवादन भूमीत व्हावी, मोठं स्मारक व्हावं. त्या दृष्टिकोनातनं आमदार सुरेश खाडे यांनी 3,57,00,000 रुपये फंड देण्याचं काम केलं. पण या सार्वजनिक बांधकाम विभागाचे आजपर्यंतचे अधिकारी, त्यांचे इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि त्यांचे ज्यांनी हे स्ट्रक्चर डिझाईन केलं, आर्किटेक्ट, ह्या सगळ्यांचं फेल्युअर आज लक्षात आलं की ह्यांनी माती खाल्ल्यामुळं आज ह्या स्मारकाची एवढी दुरावस्था झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टर तर हा निर्लज्जच आहे. कॉन्ट्रॅक्टरने ठेवलेली माणसं मान खाली घालून उत्तरं द्यायला लागलेत. पण निश्चितपणानं सांगतो की मी आज या ठिकाणी पाहणी करायला कार्यकारी अभियंता नलवडे आणि त्यांचे सहकारी उपअभियंता नंदेवाले साहेब यांना बोलवलं होतं. आज जी काय वस्तुस्थिती आहे त्यांना दाखवलेली आहे. समाजाच्या आर्गेमधल्या समाजाच्या भावना तीव्र आहेत. सहनशक्तीच्या पलीकडे हा विषय गेलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा श्वास आहेत, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचा जीव आहेत. पण जर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचीच जर विटंबना होणार असेल तर कुणाला सुट्टी दिली जाणार नाही. म्हणून आज या सगळ्या प्रकरणाला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता ह्यांना आपण पकडले. ह्यांना आपण सांगतोय जर सोमवारपर्यंत समाजाबरोबर आर्गेच्या समाजाला सोबत घेऊन आर्किटेक्चर, कॉन्ट्रॅक्टर अशी संयुक्त बैठक लावून इथं जे काही कामाचा निकृष्ट दर्जा झालेला आहे त्याची पडताळणी करून जर या सोमवारच्या आत तुम्ही निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या सोमवारी मिरज PWD ऑफिसमध्ये जे कार्यकारी अभियंता नलवडे असतील किंवा इतर अधिकारी असतील ह्यांच्या तोंडाला काळं पासून यांची धिंड काढल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा देतो.